शिष्टमंडळाने जे पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे निवडणूक आयोगाला, आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवडणूक आयोगाने वगळलेली नावं त्यांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा। नवी नावं समाविष्ट केलेली यादी अजून प्रसिद्ध का झाली नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे। यादी लपवण्यात राजकीय छुपे हेतू आहेत की राजकीय दबाव आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेलाय। निवडणुकीची घोषणा होईपर्यंत 18 वर्ष केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायला हवा। दुबार नोंदणी काढण्यासाठी डुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा। व्हीव्हीपॅट बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेलाय। प्रभाग पद्धत भारतात कुठेच लागू नसताना महाराष्ट्रामध्ये ती लागू का? मुंबईमध्ये प्रभाग पद्धत नसल्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्या। निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात देशपातळीवर शंका सुद्धा उपस्थित केली गेली आहे। आयोगाने स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला गेलाय। शिष्टमंडळाने जे पत्र दिलं, जे निवेदन दिलं, त्या पत्रामध्ये हा सगळा आशय आहे, हे सगळे सवाल उपस्थित केले गेलेले आहेत। आणि जे निवेदन दिलं तेच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं। राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिष्टमंडळांनी आयोगाची भेट घेतली, सध्या चर्चा सुरू आहे। त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद होईल। त्यांची नेमकी काय चर्चा झाली याकडे सुद्धा लक्ष असेल। अगदी सकाळपासून सगळे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अखेर ही शिष्टमंडळाने घेतलेली निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची भेट एक्सक्लुझिव्ह आपण पाहिलेली आहे।